योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरमध्ये वंदे मातरम सार्थ शताब्दी व शहीद दिनानिमित्त सांस्कृतिक आविष्काराने नागरिक मंत्रमुग्ध। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते अग्निकुंड आणि क्रांतीची भूमी असलेल्या राजगुरुनगरमध्ये शहीद दिनाचे औचित्य साधून एक भव्य सांस्कृतिक सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि राजगुरुनगर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्थ शताब्दी सोहळा आणि क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी शालीमार पॅलेस चांडोली येथे हा कार्यक्रम पार पडला। प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या दिमागदार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार उपस्थित होते। तसेच खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय बाबाजी शेठ कारे यांनी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण भूषवले। या प्रसंगी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। क्रांतिकारकांच्या स्मृतींना कलेतून उजाळा। कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या संघांनी सादर केलेला कला पथक आविष्कार। विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारकांचे जीवन प्रसंग जिवंत केले। यात प्रामुख्याने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बलिदानाचा गौरव, लोकमान्य टिळक, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या गर्जनेचा पट, चाफेकर बंधू व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहसी क्रांतिगाथा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याचे सादरीकरण। विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये देशभक्तीचे स्फुरण चढले होते। कौतुक आणि सत्कार। मंत्री आशिष शेलार आणि आमदार बाबाजी शेठ काळे यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले। आजच्या पिढीमध्ये अशा कार्यक्रमातून राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होणे काळाची गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। सहभागी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले। अतिशय शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने राजगुरुनगरमध्ये क्रांतिकारकांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने वंदन केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।